कौतुक त्यांच्या शब्दात दिसायचं नाही, त्यांच्या डोळ्यात दिसायचं मला आणि पाठिंब्यात दिसायचं. ती प्रेक्षकांची जी दाद असते ना ती म्हणजे कुठल्याही अवॉर्डपेक्षा खूप मोठी असते. छाया कदम सारखी मैत्री, झोप, मिरॅकल हे नाही घडत. हे दशक किंवा 50 वर्ष घडत नाही. तिच्या मार्फत मला ही फिल्म मिळाली. कुठेतरी ती माझ्यासाठी ते लग घेऊन आली. नाटकाच्या तालमी करून रात्री 11:30-12 वाजता कोणाच्या तरी बाईकवर मागे बसून आलेली असते, पण कधीच त्यांनी प्रश्न किंवा साशंक असं कधीच त्यांच्या चेहऱ्यावर दिसलं नाही. छोटासा प्रेक्षक भेटतो मला कधीतरी 10,000 मधून एखादा, तो 10,000 एवढं मला प्रेम देऊन जातो. अनेक लोक असे आहेत झपकन क्लिक होतात नंतर गायब होतात. माझ्या बाबतीतही तसंच झालं होतं. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. मज्जाचा अड्डा या आपल्या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आता 3 महिन्यानंतर मज्जाचा अड्डा तुमच्या समोर घेऊन यायचं तर प्रेशर तर खूप होतं, पण कलाकार कोण आणायचा याचं प्रेशर त्यापेक्षा जास्त होतं. आजच्या अड्ड्यावर येणारी अभिनेत्री तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे, पण तरीही अनोळखी आहे. कोण आहे ती अभिनेत्री ते बघणारच आहोत. चला तर मग सुरू करूयात मज्जाचा अड्डा. हॅलो एव्हरीवन. हाय मिताली. हाय हाय. सगळ्यात आधी ताई खूप स्वागत मज्जाच्या अड्ड्यावर. आणि कसं वाटतंय हा पहिला प्रश्न, कारण का खूप दिवसांनी आम्ही अड्डा करतोय. मी आल्याबरोबरच बोलले, मला असं वाटतं की मी आता तरुण झाले, जस्ट ग्रॅज्युएशन झालंय माझं, आणि मग मी जसं तुमचं चाललंय सगळ्यांचं थ्रिल काय असतं लाईफ, तसा फील आलाय मला. पण मला असं वाटतं की मी एक इंटरव्ह्यू घेतलेला तेव्हा मी ज्या मितालीला पाहिलेलं ती तशीच आहे. सिरियसली काहीच बदल नाही झालाय. तर आता पहिलाच प्रश्न म्हणजे खुश होऊन जाशील की काय राज आहे या खूप. पहिली गोष्ट सांग मला, आपण कधी इंटरव्ह्यू केला होता? वेल्डन भाल्या. वा 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 वा. आणि वेल्डन भाल्यामध्ये मी काम केलेलं आणि मी तेव्हा इंटरव्ह्यू पण घेतला. हे सगळंच नवीन आहे मग आता. ओके गुड. सो तुला भेटून मजा आली. मला सांगशील परत त्या काय आठवणी होत्या, कसं आपण भेटलो होतो ते आपण नंतर बोलूयात. आणि मला सांगायला खूप आवडेल, आमच्या दोघांचा एकच सीन होता, आम्ही एकाच सीन मध्ये होतो. वाव, तेही सांग मला कुठला तो. आठवत नाही मला अजिबातच. पण मला तुला या भूमिकेत बघून आश्चर्य वाटतंय. मग तुझा तो प्रवास आणि तू अशी वाव ग्रेट. पण आता तोच प्रश्न की कसं मेंटेन केलंयस, कारण का हे मला तुझ्याकडून कळतंय की मी मेंटेन केलं आहे स्वतःला. अदरवाईज प्रवास चालूच आहे, कामं चालू आहेत. वेल्डन भाल्याच्या वेळेस आय थिंक माझी मुलगी असावी काहीतरी 7-8 वर्षाची, आता ती 17 वर्षाची. सो तुमच्या दृष्टीने मी यंग किंवा चांगली बेटर दिसत असेल तर मलाही आता आतून तसं वाटतंय. तर त्याचं काहीच असं म्हणजे मी जिम पर्सन नाहीये मी. एक गोष्ट आहे की मला शुगर ऑइली ॲज सच मी काही खात नाही, म्हणजे मुद्दाम नाही की मला आवडच नाही. त्यामुळे माझं डाएटच खूप कमी असल्यामुळे बाकी मला. आणि मी डान्सर होते 14 वर्ष भरतनाट्यम. तर ते कुठे ना कुठेतरी तुमच्या बॉडीमध्ये ना तो एक स्टिफनेस आणि तो एक ग्रेसनं मेंटेन राहतो. जर तुम्ही कंटिन्यूस त्या रियाजमध्ये असाल ना तर तो ॲटोमॅटिक तुमच्या बॉडीमध्ये तो उतरतो. तो मे बी ते असावं असं मला वाटतं. पण आता अबीर गुलालमध्ये दिसताय आणि खूप टाइम नंतर एक मालिका. हो ग. आणि ती पण अबीर गुलाल. हो ग. एक वेगळी भूमिका आणि तीच मिताली म्हणजे जी दिसते तशीच. काय सांगशील भूमिकेबद्दल आणि का अबीर गुलाल? सगळ्यात आधी सांगू का, कारण की ना मी थोडीशी साशंक होते माझ्या बाबतीत. कारण की मी सिरियलला थोडंसं साईडला करून मग मी बाकी ॲक्टिव्हिटीज करत होते की फेस्टिवल फिल्म्स करत होते. ते चालूच होतं माझं, जे दिसत नव्हतं लोकांना, पण म्हणजे वर्क करताना मी खुश होते. आणि मग मी सिरियलपासून थोडीशी लांब झाले. मध्ये थोडं रुद्रम नावाचं एक सिरियल केलं होतं मी, ते वीकली होतं, त्यामुळे तिथे पण असं काही भरमसाठ काम नव्हतं. पण मला जेव्हा ह्याच्याबद्दल विचारलं गेलं मला असं वाटलं की यार मी मॅच करू शकेन का. कारण की डेली सोप म्हणजे ना तुम्हाला रोज उतरायचं आहे, रोज तुम्हाला अभिनय करायचा आहे, घरी जायचं आहे, आंघोळ करायची सकाळी, परत येऊन तुम्हाला अभिनय करायचा. तर मला असं साशंक होते की मी करू शकेन की नाही. पण मला त्यांनी कन्व्हिन्स केलं, सांगितलं की फार दिवस नाही आहेत तुझे, पण फार गोड रोल पण आहे. तर त्यांनी मला ज्या पद्धतीने सांगितलं आणि मला तो रोल पण असं वाटलं की मी खूप दिसणार पण नाही आहे, मध्ये मध्ये दिसणार आहे. जसं की मध्येच धूमकेतू येतो ना कधीतरी, किंवा वेगळा आपल्याला तारा दिसतो. मी तारा म्हणत नाही स्वतःला, जस्ट सांगतेय. म्हणजे नेहमीचं दिसणार नाहीये मी, आणि ते टिपिकल काही दिसणार नाहीये. टिपिकल दिसण्याबाबत अजिबात मला काही म्हणणं नाहीये, कारण की टिपिकल
बघणारे खूप लोक आहेत. स्वतः माझी आई, म्हणजे माझी आई 2 महिन्यापासून माझ्याकडे आहे राहायला, आणि ती एवढ्या प्रांजळपणे त्या कलाकारांवर, त्या स्क्रिप्टवर, सिरियलच्या प्रेम करते ना, ते बघून मला असं वाटतं की हे रोज डे टू डे काम करणारी लोक जे डेली सोप्स आहेत ना, सॅल्यूट आहे त्यांना सिरियसली. सो माझा प्रयत्न आहे की मी त्यांना ते मॅच करू शकीन, आणि मला बरं वाटतंय करून, आणि स्पेशली अबीर गुलाल करून मला बरं वाटतंय. सगळीच टीम फार गोड आहे, प्लॉट खूप सुंदर आहे, त्यामुळे छान वाटतंय, मजा येते. मला ना माझा एक पर्सनल प्रश्न आहे की मी गेली 6 वर्ष इंटरव्ह्यू करते, मी गेले 3 महिने इंटरव्ह्यू नाही करत आहे. कधीतरी असं कुठेतरी वाटतं की मी दिसत नाहीये लोकांना, लोक मला विसरले तर. जेव्हा एक गॅप कलाकाराच्या आयुष्यात येतो इतक्या वर्षांचा, तेव्हा ती भीती तुला नव्हती का की अरे मला विसरले तर, किंवा मी समजा ओळखलंच नाही तर? कारण का प्रत्येक कलाकाराचं ना एक छुपं मोटिव्ह असतं की मला ओळखावं लोकांनी, जे असेलही सगळ्यांचं. पण जेव्हा कलाकार एक गॅप घेतो पर्टिक्युलर 6-7 वर्षांचा आणि नंतर पुन्हा येतो, तर असं वाटतं की अरे मला विसरले तर, ती भीती आहे म्हणा. माझा आवरटपणा ना हा मला ना एंड ऑफ द डे मला वर्क सॅटिस्फॅक्शन मिळतंय का याच्यावर आहे. माझं पहिलं सिरियल जे होतं वादळवाट, तुम्ही माहित नाही किती जणांचा जन्म झाला होता किंवा माहित नाही, पण आजही लोक ती वाली ज्यांनी बघितलंय ते आठवण काढतात. तर ते तुटपुंज का होईना, मला जर कोणी असावा सुंदर माझा सिरियल बद्दल बोलले, किंवा बाबू बँड बाजाबद्दल बोलले, किंवा कुठल्याही एका कलाकृतीबद्दल बोलले ना, तर मला समाधान येऊन जातं. त्यामुळे मला जास्त भूक आहे ती चांगल्या कामाची आहे. त्यामुळे लोकांनी मला कितपत ओळखावं किंवा नाही, आपण चांगलं काम केलं की लोकांच्या कुठे ना कुठेतरी राहतो. हां, मी स्टार किंवा की सगळेच मी उतरल्याबरोबर उतरतील, आणि त्या कॅटेगरीची मी नव्हतेच कधी, आणि डाऊट मी नसे नाही कधी. त्यामुळे हे सोडताना अजून काही झोन आहेत जे मला कम्फर्ट झोन देत होते, घरचे म्हण किंवा वॉटेवर, तर मी खुश आहे. म्हणजे पण नाऊ आता थोडंसं माझा मी स्वभाव बदलते, कारण की एक व्यक्ती आहे माझ्या आयुष्यात जी मला सांगते की नाही, तू जरा थोडी वेगळी असली पाहिजेस. ते मी सांगेनच कोण. सो आता मी फुल फ्लेज सुरू करेन असं वाटतं मला. पण ताई, या सगळ्या पूर्ण मधल्या वर्षात जेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह नव्हतात, तेव्हा तुम्हाला कोणत्या भूमिकेसाठी किंवा चित्रपटांसाठी, मालिकांसाठी विचारणा झाली नाही का? किंवा तुम्ही स्वतःहून ते करण्याचा निर्णय घेतला नाही? कसं होतं? मी बघ आता 2012 पासून एक गोष्ट जी बोलली नाहीये, मी बोलू की नको असं वाटतं मला, कारण की ती घडून गेली आहे आणि ती आपल्याला नाही मिळाली आहे. तर एक सुंदर कलाकृती होती नागराज मंजुळेची, ज्यामध्ये मी नाही, म्हणजे काही पर्सनल रिझनमुळे अगदीच म्हणजे की उद्या शूट आणि आदल्या रात्री माझी मुलगी आजारी पडल्यामुळे मी माघार घेतला. तर ती एक कलाकृती जर माझ्या आयुष्यात झाली असती तर मग खूप काही झालं असतं असं मला असं वाटतं. हेच उत्तर आहे. ताई, प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात महत्त्वाचा एक भाग म्हणजे प्रेक्षक वर्ग आहे. हो. तर तुझ्या आयुष्यात कोणत्या चाहत्याने दिलेली अशी एखादी तुला प्रतिक्रिया खूप भावली आहे म्हणाला, अशी आहे का? हो, बाबू बँड बाजा नावाचा एक चित्रपट होता माझा, ज्याला बऱ्यापैकी नॅशनल अवॉर्ड्स होते. ते नंतर मिळाले, पण जेव्हा त्याचा पहिला शो पुणा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये झाला, तर तो शो झाल्यानंतरची जी प्रतिक्रिया होती ती म्हणजे की तो चित्रपट तुम्ही पाहिला असेल की नसेल मला माहीत नाही, पण तुम्ही तो पाहावा असं मला वाटतं. तर त्याचा जो प्लॉट होता की एक आईची धडपड मुलासाठी, त्याच्या शिक्षणासाठी, त्याच्या फ्युचरसाठी, तो व्यवस्थित जगावा यासाठी, तर तो जो एक धागा होता आई आणि मुलामधला, तर तो धागा मला पिक्चर संपल्यानंतर 70-75 वर्षाचे जे काही एक आजी आजोबा आले होते, म्हणजे की ते माझ्या पाया पडून यासाठी पडत होते की मला आई दिसते, माझी आई नाहीये पण मला ही आई, माझी आई दिसते जी आता नाहीये. तर ती प्रेक्षकांची जी दाद असते ना, ती म्हणजे कुठल्याही अवॉर्डपेक्षा खूप मोठी असते, प्रचंड. आणि अजून एक असा इन्सिडेंट आहे जो फार मी बोलत नाही, पण हा वेगळाच मंच वाटतं म्हणून मी बोलते. सिरियसली गप्पा होत आहेत म्हणून मी बोलते. तो प्रेक्षकांची दाद नव्हती,
विनय आपटेंनी माझं नाव सजेस्ट केलं होतं प्रकाश झांना सत्याग्रह नावाच्या मूवीसाठी. एकच सीन होता आणि तो होता दिग्गज अमिताभ बच्चनच्या समोर. असं एवढा पानभर सीन आणि एकटी येऊन मी त्यांना बोलते, तेही त्यांच्या डोळ्यात बघून बोलते, खाड 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 बोलते. असा तो मला सीन दिला गेला होता. आमचं शूटिंग होतं भोपाळला आणि ऑलमोस्ट 500 लोकांचा मॉब होता तिथे. आणि ते सगळे भोपाळचे आर्टिस्ट होते, ज्युनियर वगैरे असतात. आणि असं समोर माझं स्टेज होतं, तिथे बच्चनजी, अर्जुन रामपाल, करीना कपूर, अजय देवगण आणि अजून 1-2 होते. रिहर्सल काही झाली नाही आणि सांगितलं गेलं कारण की मॉब सीन आहे, आपल्याला रिहर्सल करता येणार नाही, जितकं आपल्याला 1 टेकमध्ये करता येईल तितकं करायला पाहिजे असं मला सांगण्यात आलं. म्हणजे मी बच्चनजींबरोबर बसून आधी काही रिहर्सल पण केली नाही. त्यांच्या एका वाक्यानंतर माझं वाक्य असणार होतं एवढाच मला क्लू होता. तो मॉब झाला, त्यांचा एक छानसा सोलोलोकी झाला आणि मग त्यांच्या वाक्यानंतर तो जो मला एक पानवर सीन दिला होता, मी त्या मॉबला असं सरकवते आणि मग येते माझ्या 2 लहान मुलांना घेऊन आणि मी खाडखाड खाडखड बोलते. मी म्हणजे तिथे करायच्या आधी मला खूप प्रश्न डाऊट होते, खूप शंका होता की मी किती फंबल होणार आहे, मी काय होणार आहे व्हॉट एव्हर. म्हणजे काही खूप अजीब की नाही तुला जमतच नाही, तुम्हाला काढून टाकलं, इतक्या टोक्याचा मला तो विचार होता. पण मी गेले, माहीत नाही मी कसं केलं, काय केलं, मला काही आठवत नाही. आणि मी एक श्वास सोडला की ओके माझी सगळी वाक्य संपली आहेत. आणि मला एक टाळीचा आवाज ऐकू आला. एक टाळी वाजली आणि त्यानंतर नुसत्या टाळ्या वाजत होत्या मॉबच्या. आणि ती पहिली टाळी बच्चनजींची होती. म्हणजे हा माझा मोठेपणा नाही, म्हणजे त्या व्यक्तीला, त्या कलाकाराला, माझ्या समोर उभा राहणारा आर्टिस्ट, एका सीनसाठी आलेला आर्टिस्ट, तो कुठल्या बॅकग्राऊंडने आलाय, तो भोपाळमधला ज्युनियर आर्टिस्ट आहे, थिएटर आर्टिस्ट आहे का अवॉर्ड विनिंग आर्टिस्ट आहे, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. त्यांनी चांगलं काम केलं, उत्तम काम केलंय, त्याला ती दाद मिळायला पाहिजे. हा मोठेपणा फक्त मी बघितला तो बच्चनजींमध्ये बघितला. आणि त्यानंतर मग त्यांनी विचारलं की कोण आहे ही, काय आहे. मग त्यांना कळलं की ओके ही थिएटर आर्टिस्ट होती आणि मग तिला असं एक अवॉर्ड मिळालं आणि हे ते मराठी आहे. मग ते त्यांचं थोडंसं मराठीमध्ये संवाद वगैरे, म्हणजे खूप रिस्पेक्ट म्हणजे की म्हणजे खूप ह्या ब्लेस्ड मुमेंट आहेत, म्हणजे सांगूच शकत नाही, इमॅजिनच करू शकत नाही आपण अशा आहेत. सो हा त्यांचा मोठेपणा, हा त्यांचा आशीर्वाद. परत असं काम करायला मिळावं. येस, थँक्यू. ताई, आता तू सांगितलंस की प्रेक्षकांकडून तुझं कौतुक झालं, बच्चनजींकडून तुझं कौतुक झालं, पण बाबू बँड बाजा चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला. त्यासाठी म्हणजे त्यावेळेला त्या चित्रपटाचं म्हणजे छायाचित्रणाची जबाबदारी तुमचे हजबंड वराडकर सरांनी सांभाळली होती. मग त्यांनी तुझं किती कौतुक केलं, काय सांगशील? हे सगळ्यांना माहिती यार, घर की मुलगी दाल बराबर यार. पण कौतुक तर सांगायला लागलं. तो फर्स्ट हाफ नंतर जॉईन झाला होता, पण काही नाही, उलट घरी आगायत उगा जेवढं असतं तेवढं जरा सेटवर थोडा रिस्पेक्ट तरी असतो. पण मज्जा असते, कारण की मी वादळवाट करताना आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि आमचं लग्न झालं. त्यामुळे कॅमेरा ही एक अशी गोष्ट आहे की जिने आम्हाला दोघांना बांधलं. सो कॅमेरा डिपार्टमेंट हे माझं डिपार्टमेंट आहे. मला खूप रिस्पेक्ट आणि माझं म्हणजे इट्स माय फर्स्ट लव्ह. सो मजाच होती सेटवर. पण वादळवाट करताना प्रेमात पडलो तर ती थोडी लव्ह स्टोरी आम्हाला ऐकायला आवडेल. ती थोडी लव्ह स्टोरी खरंच खूप थोडी होती, ती आम्हालाच कळली नाही, कारण की इतकं झपझप होऊन गेलं. म्हणजे की आम्ही भेटलो, मला 3 गोष्टींचं ऑलवेज अट्रॅक्शन होतं, कॅमेरा, मिलिटरीमन अँड म्युझिशियन. मला तिन्ही गोष्टी खूप अट्रॅक्ट करतात. सो या व्यक्तीनी म्हणजे अट्रॅक्ट झाले, मी कॅमेरा थ्रू अट्रॅक्ट झाले. कधी आम्ही मित्र झालो, एंगेजमेंट झाली, लग्न झालं, मुलगी झाली, हे सगळं वादळवाट घडत असताना घडून गेलं. सो इतकं फास्ट झालं. लव्ह स्टोरी काय सांगू तुला. म्हणजे संदीप वराडकर नावाचा जो व्यक्ती आहे, जो माझा नवरा आहे, तो कॅमेरामन होता आणि
कधीतरी मला मेकअप रूम मध्ये ऐकायचं, अबे इधर लाईट घुमानं, अरे तू सुंदर घे, म्हणजे ए तू अबे तू बेचीच. कोण आहे हा, कोण व्यक्ती हा, असं म्हणून मी बघितलं. तर एक बघताच क्षणी असं वाटतं की हा खूप चिडका, रागीट असा व्यक्ती असावा. पण हळूहळू जेव्हा मी त्याच्या जवळ गेले, जाणून घेतलं त्याला, त्याच्यासारखा साधा माणूस नाही. सिरियसली मी म्हणजे माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये इतका भोळा माणूस मी बघितलेला नाही. सो खूप सारा रिस्पेक्ट त्याला आणि खूप सारं प्रेम. एवढीच लव्ह स्टोरी आहे ती. ताई बोला. माझं नाव चिन्मय. चिन्मय, तुम्ही आज hello. खूप छान दिसताय. थँक्यू. तर ही माझ्याकडून मिळालेली कमेंट आहे, पण शूटिंग करताना तुम्हाला कुठल्या कॅमेरामॅननी अशी कमेंट केली? अरे मी तसे कॅरेक्टर केले नाहीत. हां, मला कॅमेरामननी नाही केली, पण मला डिरेक्टर गजेंद्र अहिरे नावाचा डिरेक्टर होता, ज्याच्यावर मी खूप सुरुवातीला काम केलं. तर त्याला माझा कॅमेरा प्रेझेन्स आवडायचा. तो म्हणजे कॅमेरामन नसून डिरेक्टर असून त्याला आवडायचा. मालिका, पुरस्कार हा सगळा प्रवास सुंदरच होता, पण मधला जो काही गॅप होता किंवा तुम्ही आता म्हणालात की मध्ये मध्ये काम चालू होतं, पण कोणत्या अडचणी आल्यात का आणि त्या अडचणींना सामोरं जावं लागलंय का, असं कधी झालंय का? मेजर अडचण होती टाईपकास्ट. एकदा मला म्हणजे ज्या गोष्टीसाठी तुम्हाला काय म्हणतात नावाजलं जातं, कौतुक केलं जातं, लोकांना वाटतं की तेच कामं द्यावेत. अच्छा हे 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 हा रोल का, हा मितालीला. मला तो टाईपकास्ट रोल करायचा अजिबात नव्हता. मी तरी त्यानंतर खूप प्रयत्न केले, तरी मी 2-3 फिल्म्स अशा केल्या की मी तशीच तेच. पण शेवटी म्हटलं नाही, मी थांबू शकते, माझ्यामध्ये पेशन्स आहेत, मी थांबीन. कारण की मला म्हणजे मी आत्ता गेल्या 2 महिन्यामध्ये जे काही फील करते ना, म्हणजे माझ्यासाठी नाही पण जनरल एक म्हणजे युनिव्हर्सच्या वाईब्स ज्या असतात ना, मी मिरॅकल होताना बघते आजूबाजूला. कॅन यू इमॅजिन? म्हणजे उपेंद्र सारखा मित्र असो, झोप, इट्स अ मिरॅकल. छाया कदम सारखी मैत्रीण, झोप, मिरॅकल. हे नाही घडत, हे दशक किंवा 50 वर्ष घडत नाही. तर ते जे आत्ता मला आजूबाजूला असं मिरॅकल होताना दिसतंय ना, तर मला असं वाटतं की हे कोणाबरोबरही होऊ शकतं, हे माझ्यावर होऊ शकतं. मला फक्त पेशन्सची गरज आहे आणि मी ते ठेवीन. मला असा प्रश्न विचारायचा आहे. थोड्या वेळापूर्वी तुम्ही गजेंद्र सरांचं नाव घेतलं, तर मी तो तुमचा सुरुवातीच्या काळाचा पिक्चर विठ्ठल आयुष्यपत, तर तो मी लहानपणापासून अजूनही तो बघत येतो. तर तेव्हा तुम्ही ते जे आपल्या वडिलांना शोधायला निघालेली ती मुलगी, तर त्या चित्रपटाचा अनुभव आणि त्या वारीचा आणि गजेंद्र सरांचा देखील काम करण्याचा अनुभव काय होता ते सांगाल का? ना म्हणजे गजेंद्रची घेण्याची पद्धतच खूप वेगळी आहे, खूप नॅचरल घेतो. म्हणजे आम्ही लिटरली वारी करतच केलेला आहे तो पिक्चर. आम्ही थांबलोच नाही. अच्छा वारी पुढे निघाली, आम्ही निघालो, कुठल्या तरी एखाद्या झोपडीमध्ये राहिलो, एखाद्या खोलीमध्ये राहिलो, लिटरली आम्ही वारकरीच होतो. त्यामुळे ती वारी त्याच्यामुळे घडली. आणि गजेंद्र म्हणजे की सोडून देतो गजेंद्र, हे बघ हे कॅरेक्टर आहे तुझं, तू आईला घ्यायला वडिलांना शोधायला निघाली आहेस, तर तू काय फील करशील ते तुला करायचं आहे, इतकं तो सोडून देतो. त्यामुळे ते एक माझं काय म्हणता येईल क्रॉस द फिंगर, की मी खूप मला करायची इच्छा आहे परत तिथून सुरू करायचं जिथून मी तू म्हणतोयस ना खूप छोटा असेल रे तेव्हा तू, हो ना. पण मला किती कौतुक वाटतंय की ओके तुमच्या लक्षात आहे, तुम्हाला लक्षात राहिलं, व्हॉट एव्हर. तू कुठला आहेस, मुंबईचाच आहेस? हो इथलाच आहे मी, ओके. डोंबिवलीतलाच आहे. कारण की मुंबईमध्ये राहून विठ्ठल लोक जनरली फार बघणार नाहीत. अगदी सह्याद्री वाहिनीवर तो सारखा दाखवायचा तेव्हापासून नंतर मग आणि तो दर एकादशीला अजूनही दाखवतो. हो रे, किती छान वाटलं मला, मस्त. तर मला ते गजेंद्र बरोबर काम करायची इच्छा आहे. अशा माझ्या खूप माझी बकेट लिस्ट आहे आणि मी करणार. आता मगाशीच बोलता एक उत्तर दिलं की टाईपकास्ट व्हायचं नव्हतं. आताही जेव्हा मी बघते तेव्हा छान साडी, विदाउट मेकअप, छान कानातले, टिकली, तरीही क्लासी. थँक्यू. अशा अभिनेत्रीने कधीच बोल्ड फोटोशूट केलं नाही, कधीच लाईमलाईट मध्ये राहण्यासाठी रोज फोटोशूट केलं नाही किंवा सततचे सेल्फी नाही टाकले. तर कधीतरी असं वाटतं का की समजा मी हे केलं असतं तर मी टाईपकास्ट मोडू शकले असते, असं कधीतरी वाटतं? आत्तापर्यंत नव्हतं वाटत. मलाही आत्तापर्यंत स्वतःला मी पूर्णपणे नाही मला असं वाटत, पण मला एक व्यक्ती आहे जो मला एनकरेज करतो, जो या जनरेशनचा आहे, तुमच्या जनरेशनचा आहे. तो म्हणतो की आता जग बदललंय, तू आहेस ती तशीच राहा, प्लस तू ऍड करू शकतेस की नाही.
तर ते कर. मला इंस्टाग्राम ओपन करता येत नाही, मला ऑपरेट करता येत नाही, मला फेसबुक आपलं वाटतं, मला नाही येत, ते नाही जमत. आणि नाही जमलं मला ते कधी. मी तू जसं म्हणते की मी ग्लॅमरस फोटो काढून टाकीन किंवा असं, नाही मला जमलं. पण मला जमून यायला पाहिजे, ही पण फॅक्ट आहे. मी जमवून घ्यायला पाहिजे, कारण की आता लोकांना ते हवंय, त्या थ्रू का होईना लोकांना ते हवंय, तर मी ते शिकलं पाहिजे. पण जेव्हा कान फेस्टिवल नंतर छायाताईंचा इंटरव्ह्यू मी घेतला होता तेव्हा सेम प्रश्न मी विचारलेला की आता तू इतकी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह दिसतेस, जी छाया आम्हाला दिसत नव्हती सोशल मीडियावर, आफ्टर कान एक फार पॉझिटिव्ह बदल होतो. बिलकुल. तर तेव्हा पण सेम उत्तर तिने दिलेलं की आता व्हावं लागेल, हीच वेळ लागेल. करेक्ट आहे अगदी. छाया आणि माझी जर्नी सुरू एकत्रच झाली. आम्ही त्याच्या आधी आम्ही कुठला तरी एक फिल्म केला होता, मला आठवत नाहीये, बाई माणूस. राईट. अरुण नलावडेंची फिल्म होती, त्याच्यामध्ये आम्ही तिथून सुरुवात केली होती. त्यानंतर आम्ही 3-4 फिल्म्स केलो. पण किती प्राऊड फील होतं. जसं ती म्हणते की शिकायला पाहिजे, येस शिकायला पाहिजे, स्वतःला या अशा पद्धतीनेही ग्रो करायला पाहिजे. आय ॲडमिट. आणि मी करेक्शन करीन तुमच्या सजेशन्स. इंटरव्ह्यू चालू झाल्यापासून एका व्यक्तीचं नाव आपण घेत नाही आहोत, पण त्याच व्यक्तीबद्दल आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या व्यक्तीकडे जाऊन थांबतायत. ती व्यक्ती जेव्हा जी आयुष्यात आली किंवा त्या व्यक्तीचा जेव्हा जन्म झाला तेव्हा एक मातृत्व आलं, त्यानंतर मिताली किती बदलली? असं काहीतरी बिलीव्ह असतो तुमचा ना, तसा माझा बिलीव्ह आहे. कारण की मला ती फिल्म मिळाली होती तेव्हा मी तिला घेऊन घरात बसले होते. ब्रेक होता माझा, छोटीशी होती ती, अगदीच 1 वर्षाची असेल. एक डिरेक्टर येतो, राजेश पिंजानी नावाचा सिंधी डिरेक्टर. तो म्हणतो मी मराठी फिल्म करतोय, काम करणार का? खूप प्रश्न. अरे यांनी मला काम करताना नाही बघितले, हा काय फिल्म करणार, माझी मुलगी आहे, मी तिला कसं सांभाळणार. असं करत करत मी ती फिल्म करते. आणि माझं सिलेक्शन यासाठी होतं कारण की तो माणूस माझ्यासमोर बसलेला असतो, माझी मुलगी आसपास खेळत असते, मग मी तिला हे तिचं नको, हे नको, असं कर, हे कर, सू केली का, पाणी पिली का, हे सगळं चालू असतं. हे सगळं तो ऑब्झर्व करतो आणि तो मला म्हणतो की फायनल झालंय तुमचं कास्टिंग, बिना ऑडिशन घेता. सो मला असं कुठेतरी वाटतं की तिच्या मार्फत मला ही फिल्म मिळाली. कुठेतरी ती माझ्यासाठी ते लग घेऊन आली आणि मला एवढा मोठा अनपेक्षित, म्हणजे किती महान कलाकार आहेत, पण आपण एक हात दुसऱ्याला ते अवॉर्ड देऊन आपण नावाजतो. तर असं मला वाटतं की तिच्या मार्फत मला हे कुठून तरी हा आशीर्वाद मिळाला. सो मी तिला ऑलवेज माझं गॉड चाइल्ड म्हणते आणि तिचं खूप ऐकते. मिताली ताई, तुम्ही मगाशी जे उत्तर दिलं की नागराज सरांचा एक चित्रपट तुम्हाला आलेला आणि तेव्हा तुमच्या मुलीचं आजारी होते, तर ते असे प्रकारचे क्षण तुम्ही कशा प्रकारे त्या टॅकल केलं ह्या सगळ्याला, आणि तुमचा जोडीदार पण ह्या क्षेत्रातला आहे, तर मग ह्या सगळ्यासाठी कसा फायदा होतो? तेच झालं ना की काही काही पर्सनॅलिटीज असतात ज्या ना, आता तुम्ही तुमचं जनरेशन थोडंसं प्रॅक्टिकल किंवा असावं किंवा असणार हे आहे साहजिक आहे. मी औरंगाबाद सारख्या एका छोटं तेव्हा वाटायचं, आले होते, एकटीच आले होते मुंबईमध्ये आणि खूप स्ट्रगल केलं. स्ट्रगल म्हणायला नाही पाहिजे, खूप शिकले वेगवेगळ्या पद्धतीने. अच्छा, बिना तिकिटाचा प्रवास करायचा, पैसे नाही येत, चल आज काही खायचं नाही, पैसे नाही येत, चला शिकले. आज खूप मजा वाटते हे सगळं आठवताना. आणि त्यानंतर मग माझ्या आयुष्यात इतकी एक काय म्हणतो सोनेरी काळ आला आणि मी हरवून गेले. एक आई म्हणून मी हरवून गेले, जे एक कलाकार म्हणून नाही व्हायला पाहिजे ते त्या माझ्या वेळेस झालं. आणि मी माझ्यासाठी फक्त प्रेफरन्स तोच दिसत होता. सो जेव्हा असं वाटलं की नाही, त्या छोट्याशा जीवाला माझी गरज आहे, कारण की माझा नवरा सेम फील्डचा आहे. म्हणजे जर आम्ही सकाळी 7 वाजता निघालो दोघं, तर दोघंही बाहेर, रात्री 11 वाजता घरी. तर हा एक मेजर ड्रॉबॅक होता की तिला दोघांपैकी एकाचा चेहरा तरी दिसावा. तर त्यावेळेस मी नवऱ्याला म्हटलं की तू कर, मी ब्रेक घेते, मी घरी थांबते तिच्यासाठी. सो मग तिला अचानक माझी गरज पडली आणि मी तो एक मेजर गोल्डन माझा चान्स. पण मला असं वाटतं की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. त्यातून मग मे बी तुम्हाला शिकायला मिळतं की तुम्ही गोष्टींना हँडल करायला शिका. मे बी मी स्वतःला सांगितलं नाही माझ्याकडून होणार नाही, मी मे बी थोडी इमोशनल जास्त हे होते, त्यामुळे पण मी शिकले. पण ताई, तुम्ही मगाचपासून फॅमिलीबद्दल बोलताय किंवा हे कौटुंबिक सगळं बोलताय,
तर ही सगळी ताकद, प्रत्येक सिच्युएशन हँडल करण्याची ताकद आईबाबांपासून आली आहे. आणि ह्या क्षेत्रात कसं काय, म्हणजे थोडं मागे जाऊया तुमच्या बाबतीत, कसं बालपण आणि तुमच्या परिस्थिती घरची कशी होती, हे सगळं तुमच्यासाठी कसं होतं, काय सांगा? खूप इमोशनल प्रश्न विचारले असते. मी माझ्या वडिलांची मुलगी आहे. मी जे काही आहे ते फक्त, ते खूप चांगले साहित्यिक होते, कवी होते. माझी आई खूप रसिक होती. माझे स्वतःचे सख्खे काका म्हणायचे, जेव्हा माझ्या आईने मला भरतनाट्यमला टाकले, की त्यांचं एक टिपिकल मत होतं त्या काळी, की आपल्या घरामध्ये मुली नाचत नाहीत. आपण नाचवतो, आपण नाचत नाही. सो तशा ह्याच्यातून माझे वडील घरातून बाहेर पडून शिक्षणासाठी घरातून बाहेर निघून आले होते, म्हणजे घर सोडले होतं त्यांनी. आई त्या काळामध्ये चांगल्या ठिकाणी टीचर होती. सो माझा हा खूप सुंदर एक बॅकग्राऊंड होता, जो मला खूप मोठा मेजर पिलर होता. माझे वडील म्हणजे आज मी जे काही आहे, म्हणजे त्यांनी मला मला 2 मोठे भाऊ आहेत, पण त्यांनी मला हा फरक कधीच नाही दिसला मला, की हे मुलं आहेत, तू मुलगी आहेस, ते मोठे आहेस, तू छोटी आहेस. म्हणजे ते बिचारे खेळून, क्रिकेट वगैरे खेळून रात्री 8 वाजता घरी असायचे आणि मी नाटकाच्या तालमी करून रात्री 11:30-12 वाजता कोणाच्या तरी बाईकवर मागे बसून आलेले असायचे. पण कधीच त्यांनी प्रश्न किंवा साशंक असं कधीच त्यांच्या चेहऱ्यावर दिसलं नाही. हा खूप मोठा माझ्यासाठी काय म्हणताय पाठिंबा होता. एक व्यक्ती म्हणूनच त्यांनी मला नेहमी बघितलं आणि तसं घडवलं. आणि तुला काय करायचंय तू कर, तुला हवं ते तू कर. त्यामुळे ते प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त त्यांचे शब्दच माझ्या मागे होते आणि त्यामुळेच मी एकटी मुंबईला येऊ शकले, शिकले आणि काही करू शकले आणि मी करीन खूप काही. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की 2011 साली जेव्हा अवॉर्ड डिक्लेअर झालं तेव्हा ते कोमात गेले होते. म्हणजे त्यांची जी इच्छा होती की त्यांची आवडती अभिनेत्री ती स्मिता पाटील. तर मी ना ते लहान असताना घरात ते ना माझ्या कानावर शब्द पडायचे, किती सुंदर काम करते, किती सुंदर दिसते, किती. त्या सगळ्या गोष्टी माहीत नाही, कधी ना कधीतरी आपला ब्रेन ते कॅप्चर करून ठेवतो, कुठेतरी स्टोअर करून ठेवतो आणि ते आपल्या आत असतं असं मला वाटतं. तर ते कुठेतरी होतं की अरे आपण असं काम केलं तर ह्यांना आवडेल ना, आपण अशा पठडीची काम करूया, तर आपल्याला जमेल आणि आपल्यालाही आवडेल. आणि मी त्याच कामाच्या शोधात होते, तशीच केली. आणि जेव्हा त्यांना ते दाखवण्याची वेळ आली तेव्हा त्यांना ते काही कळलंच नाही, म्हणजे की मला काही असं मिळालं आहे. सो ही एक असं असतं ना, एक पोकळी निर्माण झाल्यावरच मग काही त्यामध्ये आपण भरू शकतो. तर माझे वडील म्हणजे पोकळी होती, ते निघून गेले आणि मला अवॉर्ड मिळाला, असं झालं. पण याआधी बाबांनी तुमचं काम बघितलंय का आणि तेव्हा त्यांनी कौतुक केलंय का? कौतुक त्यांच्या शब्दात दिसायचं नाही, त्यांच्या डोळ्यात दिसायचं मला आणि पाठिंब्यात दिसायचं. तू छान करते म्हणण्यापेक्षा तू कर ना, हे तुला काय करावं असं वाटतं ते कर ना, असा त्यांचा हे असायचा. त्याच्या आधी मला त्यांनी भरतनाट्यम करताना खूप बघितलंय, थिएटर करताना खूप बघितलंय, तर ते बघितलंय त्यांनी. पण फिल्म मोठ्या कॅनव्हासवर आणि दिल्लीपर्यंत पोच असं त्यांनी नाही बघितलंय, नव्हतं बघितलं. ती त्यांची इच्छा होती जी नाही होऊ शकली. ताई, जसं तुम्ही मघाशी बोललात की बाबांनी तुम्हाला पाठिंबा दिला, तसा तुम्ही तुमच्या मुलीला पाठिंबा किती देता? जसं आम्ही तिचं इंस्टाग्राम बघतो, तिचा या क्षेत्रात कल वाटतो. जेव्हा कळालं तर किती तुम्ही काय काय वाजता कुठे कुठे बघता, किती सपोर्ट करताय किंवा काय गायडन्स करताय सध्या? एक तर मी माझे बाबा नाही आहेत जे फारच चांगले होते. मी थोडीशी स्ट्रिक्ट, कडक, आणि मला असं वाटतं की बघ, थांब, विचार कर, तुला नेमकं काय हवंय. कारण की जनरेशन ना थोडंसं आजकालचं ना, म्हणजे असं माझं म्हणणं नाही आहे, मला खूप लहानपणीच कळलं होतं. मी 4थीमध्ये असताना जेव्हा मला एक बालकलाकार म्हणून चित्रपट आला होता, माझं तेव्हाच ठरलं होतं की मला फक्त ऍक्टिंग करायची. आता थोडंसं शेकी होतं. तर ते माझं म्हणणं आहे की थांबा, विचार करा, तुमच्यामध्ये क्वालिटीज असतात, तर त्या क्वालिटीच्या जोरावर तुम्हाला काय करायचंय आणि कुठल्याही सिच्युएशनमध्ये तुम्ही फेल्युअर पण तेवढ्याच ग्रेसफुली एक्सेप्ट करायला पाहिजे, तर तुम्ही मीडियामध्ये या. कारण की इथे अजिबात तुम्हाला उद्याची, पुढच्या क्षणाची श्युरिटी नाहीये. पण तुमचं हॅपीनेस तुमच्या हातात आहे,
ते फेल्युअर पण तुम्ही एन्जॉय करा, असं माझं म्हणणं आहे. सपोर्ट तर ॲज अन आर्टिस्ट मला नेहमीच वाटतं की आर्टिस्ट जर तुम्ही जन्माला आलात बाय हार्ट तर तुम्ही आर्टिस्टच व्हावं, कारण की तुम्ही दुसरीकडे स्वतःला काय म्हणते स्मूदनिंग आणि ते तुम्ही कितीही कुठल्याही झोनमध्ये देऊ शकत नाही. सो माझा सपोर्ट आहे तिला, क्लिअरिटी ठेवा असं म्हणणं आहे, बाकी काय नाही. ताई, गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात आम्ही तुम्हाला बघितलं आणि सुंदर भूमिका आहे. थँक्यू. तर तिथपर्यंतचा प्रवास किंवा ऑडिशनचा काही किस्सा वगैरे शेअर करायला आवडेल? ऑडिशनचा किस्सा म्हणजे ऑडिशन आम्ही तेव्हा ते लॉकडाऊन आणि त्याचं ते थोडं तसंच होतं ना, त्यामुळे ते आम्ही घरूनच ऑडिशन पाठवल्या होत्या. पण संजय सरांनी भेटायला बोलवलं होतं आणि काही नाही, शब्दच फुटत नाहीत त्यांच्यासमोर जाऊन बसल्यानंतर. ते खरंच एवढे स्ट्रिक्ट आहेत जेवढे आम्ही इंटरव्ह्यूज मध्ये किंवा याच्यात ते स्ट्रिक्ट आहेत. पण का आहेत? होलसेल माणूस एकटाच आहे, एकटाच माणूस 10 भाज्या विकतोय, एकटाच माणूस त्या भाज्यांवरची माशी हाकलतोय, एकटाच माणूस त्याच्यावर पाणी शिंपडतोय, एकटाच माणूस डील करतोय. आणि त्या माणसाला माहितीये मला काय हवंय, त्याला अजिबात कॉम्प्रोमाइज नकोय कुठल्याही गोष्टीमध्ये. आज नाही जमलं चला पॅकअप आणि तो घरी पाठवून देतो. इतका तो काय म्हणता येईल, फार कमी लोक असे असतात. मे बी तसे सोर्स पण आहेत त्यांना. आपल्याकडे खूप सुंदर आर्टिस्ट पण त्यांना फायनान्शियल सोर्स नाहीये की आज मी पॅकअप केलं तर मी उद्या नाही करू शकणार हे. तर त्या सोर्सनी मग हा थोडा चांगला माज असणं काही वाईट नाहीये, कारण की त्यानंतरचा जो रिझल्ट येतो ना तो वर्षानुवर्ष टिकतो. तो खूप सुंदर असतो, तो व्हिज्युअली तर खूप सुंदर असतो, ऐकण्यासाठी खूप सुंदर असतो, डायलॉग्स खूप सुंदर असतात. तर ती कार्यशाळा आहे, त्यांच्याबरोबर काम करणं म्हणजे एका कडक शिक्षकाबरोबर काम करणं ही कार्यशाळा आहे आणि सुंदर येते. म्हणजे त्यांच्या मराठी माणसाशी मराठीतच बोलणं. नाटकाबद्दल प्रचंड कौतुक. म्हणजे एका चॅनलवर माझं एक नाटक येऊन गेलं होतं 5-1 वर्षापूर्वी आणि मी जेव्हा त्यांना भेटले बोलता बोलता मराठीत बोलतात, तू असं केलं होतंस का, मला आठवतेस तू, कारण तुम्ही आठवते असं वगैरे, इतपत माझ्या लेकीपर्यंत. मग काय मुलगी आहे, काय करायचंय, मग कशी आहे, मग काय, मग म्हटलं नाही ती थोडी इंट्रोवर्ट आहे. नाही असं नको म्हणत जाऊ, ती शाय आहे म्हणत जा. म्हटलं ओके, यापुढे मी म्हणेन ती शाय, इंट्रोवर्ट नको म्हणून. सो इतक्या लेवलचं ते बोलणं असतं हे समोरासमोर बसून. पण ऑन सेट त्यांना जे हवं ते हवं असतं आणि ते आपण दिलं पाहिजे, कारण की आपल्याला नंतर कळतं की अरे ह्याच्यावर ते म्हणत होते, जे जोर लावत होते ना, त्यांना जे हवं होतं ते यासाठी हवं होतं, हा रिझल्ट हवा. सो खूप छान. केवढं असतं त्यांचं ते माहितीये, तामझाम, बाप रे, भयानक असतं, सुंदर. ताई, त्यात वेश्याची भूमिका तुम्ही साकारली आहे, तर त्या स्त्रियांबद्दल तेव्हा काय जाणवलं किंवा त्या स्त्रियांबद्दल काय वाटतं तेव्हा? का आधीपासूनच त्यांच्याबद्दल असं काही काय म्हणता येईल दुरावा किंवा त्यांच्याबद्दल काही वेगळे विचार असे नव्हतेच. हा त्यांचा नाईलाज आहे असं मला वाटतं. आणि कोणासाठी करतात, त्या फॅमिलीसाठीच करतात शेवटी. त्यांचं ते सॅक्रिफाईस आहे असं मला वाटतं, खूप मोठं. सो तो एक काय म्हणते, एक कोपरा त्यांच्यासाठी नक्कीच कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर आहे. आणि हे करताना ते जाणवत होतं पदोपदी की अरे खूप अवघड असतं त्यांच्यासाठी हे डील करणं. आता मालिका करताना आता तुम्ही म्हणता आता मी नव्या जोमाने पुन्हा काम करणार, एवढ्याच ताकदीने उभी राहणार आहे, तर काही बॉलिवूड चित्रपटांसाठी विचारणा वगैरे झाली आहे काय? अजून तरी नाही झाली आहे, पण 1-2 मराठी आहेत, छान छान आर्टिस्ट आहेत आणि त्याच्यामध्ये मेन स्ट्रीमचे आर्टिस्ट आहेत. त्यांच्याबरोबर 2 फिल्म्स केलेल्या आहेत. बघू आता त्या कशा निघतात आणि काय होतात. एक फिल्म आहे जी FTI वाली टीम बरोबर आहे, तर ती फेस्टिवल असेल. पण असे 3 प्रोजेक्ट आहेत आणि बॉलिवूडकडून येतील, होप सो. लवकरच तुमची भेट होईल परत त्या निमित्ताने. हो ना, मला आवडेल. आता जे काम सुरू आहे ते यंग जनरेशन, यंग कलाकार आहेत त्याच्यात सगळे. तुमची काम करण्याची पद्धत आणि त्यांची काम करण्याची पद्धत, अभिनयाची पद्धत, डायलॉग्स पाठ करण्याची पद्धत, कॅमेरामॅनशी बोलण्याची पद्धत, क्रूशी बोलण्याची पद्धत ही खरंच वेगळी असेल. तर त्या आर्टिस्ट सोबत काम करताना किती सांभाळून स्वतःला घ्यावं लागतं आणि समोरच्याला घ्यावं लागतं. नाही, छान आहेत, गोड आहेत मुलं. म्हणजे मी ज्यांच्यामध्ये वावरते खरंच गोड आहेत ती मुलं, रिस्पेक्ट आहे त्यांना. कसं काम करायचं आपण इझिली, फार एफर्ट न घेता, हेही त्यांना माहिती आहे.
त्याच्यावर वर्क करायचं हेही त्यांना माहिती आहे. त्यामुळे मी ज्या काही कलाकारांना भेटले आजूबाजूला ते खरंच छान आहेत, मेहनती आहेत आणि सुंदर परफॉर्म पण करत आहेत. तर आनंद आहे मला त्यांच्याबरोबर काम करताना. फार काही बदललं नाही आहे, म्हणजे कलाकारांचं अप्रोच काही बदललं नाही आहे असं मला वाटतं, तशीच आहेत ती. पायल स्पेशली जिनी बऱ्यापैकी थिएटर केलं आहे, ती डान्स बॅकग्राऊंडमधून आहे, मोठ्या चांगल्या फिल्म बॅकग्राऊंडमधून आहे, पण आता लेटेस्टवाली. त्यामुळे त्यांना जाणीव आहे की आपल्याला काम करायचं आहे. आपल्या म्हणजे नुसतं फेम हा पण मुद्दा नाही आहे त्यांचा, तो मिळतच जातो आपोआप ह्यांना. तर छान आहेत सगळी मंडळी, गोड आहेत. ताई, ह्याला जोडून एक प्रश्न विचारते. बदलाचा प्रश्न आलाय तर वादळवाटपासून वादळवाटमध्ये काम करणं आणि आता अबीर गुलाल, कधी कधी कलाकारांकडून असं हलक्या आवाजात तक्रार येते की शिफ्ट लांबते किंवा सेटवर एक काम करण्याची एक पद्धत कधी कधी वेगळी असते. तर तुम्हाला आता इतक्या वर्षांनी पुन्हा टेलिव्हिजनकडे वळताना काम करण्याची पद्धत काय बदलली आहे? शिफ्ट लांबणी असेल किंवा कलाकारांची खूप तक्रार असते काय काय की खूप ताण असतो, खूप प्रेशर असतं, कसं आहे? बदलली आहे, कारण की खूप आता ना मेकॅनिकल झालंय सगळं. आता ताजा ताजा सीन येतो, तुम्ही करा, इन्स्टंट तुम्हाला एक व्हॉइस ओव्हर घरी बसल्या बसल्या पाठवा. तर ते खूप मेकॅनिकल झालंय. तो काळ खूप सुंदर होता. म्हणजे आम्ही लिटरली एक फॅमिली म्हणून राहायचो. आम्हाला जाणवायचंच नाही की आजच्या 10 वाजलेत, म्हणजे जावंसं नाही वाटायचं किंवा अजून काम करूयात, अजून एकत्र राहूयात, या फिलिंग्स होत्या. आता पॅकअपचं पी जरी निघालं ना तरी कोणी एकमेकांकडे बघत नाही. इतके कट टू सगळे आपापल्यामध्ये करून निघतात, कारण की खूप वेळ त्यांनी तिथे घालवलेला असतो तो. आणि तसं बॉन्डिंग, तेवढं बॉन्डिंग आता नाही आहे, कारण की खूप लोक खूप ठिकाणी कामं करतात. त्यामुळे तेवढं बॉन्डिंग काही ठिकाणी दिसत नाही असं माझ्या दृष्टीने असू शकेल. पण तो काळ खरंच खूप सुंदर होता, जेव्हा मी अरुण नलावडेंबरोबर काम करायचो, अविनाश नार्वेकर बरोबर काम करायचो, प्रसाद ओक होता, खूप छान छान लोक होते आणि मज्जा यायची. मे बी मग मी तेव्हा यंग होते म्हणून असेल ना. आता माझं असं असेल पॅकअप चला घरी असं, हा पण ॲटिट्यूड. आणि अजून एक मनातला प्रश्न आहे की इतका वेळ आम्ही तुम्हाला बघतोय की सुंदर, म्हणजे नो मेकअप, विदाऊट मेकअप, साधा लुक आहे. तर आत्ताच्या ज्या पटडीतल्या अभिनेत्री आत्ताच्या असं नाही, पण झगमगाटी दुनिया आहे, ड्रेसिंग स्टाईल आहे, प्रत्येकाचा स्टायलिस्ट वेगळा आहे, मेकअप करण्याची पद्धत वेगळी आहे किंवा मेकअप, तर ह्या सगळ्या दुनियेत असं तुम्हाला कधी असं वाटलं नाही की आपण कसं आत्ता सोशल मीडियासाठी असेल किंवा एखाद्या शोसाठी असेल किंवा कार्यक्रमासाठी जाताना असेल की एकदम मेकअप आणि ग्लॅमरस लुकमध्ये असावं, किंवा नसेल तर काही अशी कुठून कमेंट आली आहे का की कसं प्रेझेंटेबल राहावं किंवा मेकअपसाठी राहावं, असं काही? मला मेकअप केलं की जडजड फील होतं, सिरियसली. मला हेवी मेकअप नको वाटतं, मला जेवढं नॅचरल असेल ना तेवढं बरं वाटतं. पण काही ठिकाणी गरज असेल तर तुम्ही ते करावं असं माझं आता मत आहे. आणि मला सगळ्यांबद्दलच तेवढं कौतुक की जेवढ्या ज्या ग्लॅमर कामं करणाऱ्या मुली आहेत ना, त्या तर त्यांना इतकं हार्डवर्क असतं ना, इतकी मेहनत करायची असते त्यांना, इतकं स्वतःच्या लुकवर काम करायचं असतं ना, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत की मी हे करायचं की नाही करायचं, इतके क्वेश्चन त्यांच्या समोर असतात. तर त्यांना तर फार अवघड आहे हे. म्हणजे माझ्यासारख्या तर निष्काळजीला तर काही नाही आहे, म्हणजे की मी काहीच नाही, मला काही फार केअर नाही नसते असं. पण त्यांच्यासाठी ते खूप टफ आहे. मला खूप रिस्पेक्ट आहे त्यांच्याबद्दल की मी हे खायचं नाही, मग मी हे करायचं, मग मी हे घातल्यावरच मी बेटर दिसणार, मग मी हे केल्यावर माझं नाक असं दिसणार, किंवा मला ह्याचं काहीतरी करायला पाहिजे. ह्याच्या दबावाखाली त्यांचं खूप स्ट्रगल आहे. प्लस आणि परत कॅमेरासमोर सुंदर दिसायचं, तुम्हाला परफॉर्म करायचं, केवढ्या गोष्टी घेऊन त्या करतात, मानलं पाहिजे उलट त्यांना. आणि तेही तेवढंच गरजेचं आहे ना ग. प्रत्येकाची आवड बघायला पाहिजे. आता कुणाला कुठला पदार्थ आवडतो त्यावर आहे ना. हिला डोसाच खायचा असेल तर तिला डोसाच मिळाला पाहिजे. कोणाला वडापाव खायचा असेल, माझ्यासारखं तळलेली भजी खायची तर माझ्याकडे बघतील ते. इट्स लाईक दॅट. सो प्रत्येक दुकान उघडं आहे आणि प्रत्येक दुकानाचा रिस्पेक्ट, आणि प्रत्येक दुकान चाललंच पाहिजे, कारण की प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाची मागणी ती आहे. सो ते पोचलंच पाहिजे तिथपर्यंत. येस ताई, माझा प्रश्न आहे की मराठी चित्रपटसृष्टीत तू काम केलंस आणि आता बॉलिवूडमध्येही काम केलंस, तर चित्रपटसृष्टीत, दोन्ही चित्रपटसृष्टीत अशी काय तफावत जाणवली का काम करताना, किंवा
प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी होती. तर तुला असं काही अनुभव आले का? तोच आपला प्रोफेशनल जो असतो, आपण कम्फर्टेबल असतो आपल्या मराठी लोकांमध्ये, कारण की आपण खूप आधीपासून त्यांना ओळखत असतो. आपले विषय सेम असतात, चर्चा सेम असते, आपल्याला माहीत असतं, जाणीव असते. नवीन ठिकाणी आता मी तिथे 2च फिल्म्स केल्यात, तर तिथे तेच असतं, प्रोफेशनल असतं थोडंसं. आपण थोडासा 1-2 हात आपण दूर राहून थोडंसं हे असतो, हा फरक असतो, बाकी काही नाही. मी जर बॉलिवूड खूप केलं तर तेही माझ्यासारखं साठी गरज होईल आणि मी कम्फर्टेबल होईल, त्यामुळे तो खूपच हा आहे भाग आहे. ताई, तुम्ही सध्या अबीर गुलाल ही मालिका करत आहात आणि ती मालिका एका विशिष्ट कथेवर आधारित आहे. हो. आणि बऱ्याचदा आपल्याकडे असं होताना दिसतं की रंगावरून काही भूमिका जातात किंवा सो तुम्ही सुद्धा त्याच इंडियन ब्युटी आपण म्हणू शकतो, सो अशा आहात. सो यामुळे तुम्हाला कधी काही गोष्टींना सामोरं जावं लागले का? हो, ऑफकोर्स. पण कधी मला वाटतं की हे बरोबर पण आहे, कारण की अट्रॅक्ट करतं आपल्याला गोरे पण, त्यात काय वाईट नाही आहे. फार कमी लोकांना, जसं की फार कमी लोकांना क्लासिक फिल्म्स आवडतात. जो मास आहे आपला त्याला काय आवडतं, त्याला बॉलिवूड फिल्म्स आवडतात ज्याच्यामध्ये गाणी आहेत, मध्येच अचानक साडी बदलते, तर ते आवडतं. ते डोळ्यांना आपल्याला छान वाटतं, मनाला छान वाटतं, मनापर्यंत पोचतं यंगस्टरच्या. सो ते नॅचरल आहे. गोरेपण आवडणं, तो रंग आवडणं, तिथे अट्रॅक्ट होणं नॅचरल आहे. फार कमी लोकांना सावळेपणाची किंवा काळ्या रंगाच्या मधून जी ब्युटी निघते कोळशातून, ती फार कमी लोकांना येते, असं आहे. सो मला फेस करावं लागलं. म्हणजे मी जेव्हा औरंगाबादमध्ये होते आणि डान्स केला मी 1 वर्ष, मग मी तिथे ड्रामा डिपार्टमेंटला ॲडमिशन घेतली. मी काही केलं नाही, ते मी बाहेरूनच ड्रामा करते. पण मग मी तिथून मुंबईला यायचं डिसिजन घेतलं आणि मला असं वाटतं की ओके, मी नाटक केलं आहे, मला डान्स येतो, हाईट आहे, मी बारीक आहे, ओके चालणार आहे, असं म्हणून मी मुंबईत आले. पण मग माझा भ्रम निराश झाला की अरे नाही, एवढंच नाही चालत इथे थोडंसं तुम्ही त्या पद्धतीने सुंदर दिसणं गरजेचं आहे, असं लक्षात आलं. आणि एक किस्सा होता जिथून म्हणजे लिटरली मेकअप उतरवून मला निघावं लागलं की नाही की तुमचं कॅन्सल झालं, तुम्ही नाही आहात, आम्ही दुसरं कास्ट बघितलं. सो असंही फेस करावं लागलं. बट इट्स ओके. त्यांच्या प्रोजेक्टचा तो डिमांड होता, त्यामुळे मी हे नाही म्हणू शकत ना की मला फिट करून घ्या तुम्ही जबरदस्ती. इट्स ओके, तो त्यांचा माइंडसेट आहे, रिस्पेक्ट. पण मग ताई, अशा वेळी स्वतःला स्वतःची समजूत कशी घालता आणि अशा वेळी तुम्हाला कोणी सपोर्ट केलाय का? तेव्हा नाही मला कळलं, तेव्हा मी तुटले, तेव्हा मी आतून खूपच हे झाले होते. पण हळूहळू प्रवास करताना तुम्हाला ॲटोमॅटिकली त्या गोष्टी कळत जातात आणि तुम्ही मॅच्युअर्ड होत जातात. दुसऱ्याने सांगायची गरजच नाही पडत की समजवण्याची, आपल्यालाच कळतं अरे हे आपल्यातलं चांगलेपणा आहे हा, पण तो गरजेचा नाही आहे समोरच्याच्या दृष्टीने आपल्या चांगलेपणाची कन्सेप्ट त्याच्या चांगलेपणाशी जुळली पाहिजे. सो इट्स ओके, इट्स फाईन. आपल्याला माझ्या रंगाने मला जे देणार आहे ते मला मिळणार आणि ते मला मिळालं नंतर. सो आणि आता याचंच एक चांगलं उदाहरण म्हणजे छाया कदम ताई सुद्धा. ऑफकोर्स, मला म्हणजे तिचं नाव घेतलं की असं इतकं असं वाटतं की मलाच असं वाटतं की मी काहीतरी असं करामत केली आणि असं प्राऊड फील होतं. प्रश्नच नाही. छायाला तर मी खूप जवळूनच म्हणजे की, आणि आईचं जाणं आणि हे सगळं येणं हे खूप भारावून जाण्यासारखं आहे. ग्रेट. ताई, मगाचपासून राष्ट्रीय पुरस्काराचा उल्लेख होतोय. माझ्या माहितीनुसार 58 वर्षात पहिला कुठल्या तरी अभिनेत्रीला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. तर तो जेव्हा अनाऊन्स झाला तर तेव्हाची भावना काय होती? आणि ह्याला जोडून एक प्रश्न, जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार किंवा असे काही तत्सम मोठे मानाचे पुरस्कार मिळतात तेव्हा त्या कलाकाराकडे बघण्याचा इंडस्ट्रीचा किंवा एकूण प्रेक्षकांचा दृष्टिकोन बदलतो का? तुमचा अनुभव काय किंवा काय सांगाल याबद्दल? तुझा पहिला प्रश्न होता की 58 वर्षावाला ना? हा, महिला म्हणजे अभिनेत्री म्हणून तुम्हाला पुरस्कार मिळाला, ते काय गणित आहे? मराठी कलाकारांना मिळाले होते अवॉर्ड्स. लाईक पल्लवी जोशींना मिळाला होता, स्मिता पाटील मिळाला होता. पण 58 वर्षामध्ये पहिल्या मराठी कलाकाराला मराठी फिल्मसाठी मिळणारा अवॉर्ड हा पहिला होता. अदरवाईज मराठी आर्टिस्टला मिळाला होता तो हिंदी प्रोजेक्टसाठी. पण गणित असं होतं की मराठी प्रोजेक्टसाठी, मराठी फिल्मसाठी म्हणून तो पहिला आहे. आणि दुसरा काय प्रश्न होता की
अवॉर्ड मिळाला तेव्हा काय भावना होती की राष्ट्रीय पुरस्कारासारखा आपल्याला पुरस्कार मिळतो, ती भावना काय होती? आणि तो मिळाल्यानंतर त्या कलाकाराकडे बघण्याचा इंडस्ट्रीचा, प्रेक्षकांचा दृष्टिकोन बदलतो का तुमचा? काय? छान छान मस्त. मला ना खूप सडनली माझ्या अपेक्षा खूप वाढून गेल्या होत्या की मला खूप छान कामं येणार आहेत आणि मी मेंटली प्रिपेअर झाले होते की आता मला जशी हवी तशी मी कामं करू शकणार आहे, चूज करू शकणार आहे, जे घडत नाही, मग ते टाईपकास्ट होतं. ओके. आणि दुसरी गोष्ट, लोकांचा दृष्टिकोन काय होता, प्रादेशिक फिल्ममध्ये जर तुम्हाला अवॉर्ड मिळालं तर ते तितकंच राहतं, ते नॅशनल लेवलपर्यंत जात नाही, जरी तो नॅशनल लेवलचा अवॉर्ड असला तरी. तोच अवॉर्ड जर तुम्हाला हिंदी फिल्मसाठी मिळाला तर त्याचा गवगवा होतो, कारण की तो कॅनव्हस मोठा आहे, आपला कॅनव्हस छोटा आहे. म्हणजे जरी मी टीका केली तरी मला नंतर कळतं की मी टीका करते, पण अरे खरं तर हे असं आहे ना. मग का बंगाली भाषेवाल्याला कळावं की ओके मराठीमध्ये हिला अवॉर्ड मिळाला तर नॅशनल लेवलचा, कोण लक्षात ठेवेल ग? त्यामुळे ठीक आहे, त्या क्षणाला असं वाटतं की ओके आता मला मिळालाय, मग सगळ्यांनाच चांगलं वाटेल की मला मिळालंय किंवा वॉटेवर वाटेल. पण हे प्रादेशिकच राहतं, तितकंच राहतं असं मला वाटतं. मग त्याचा तेवढा गवगवा होत नाही. आता मला स्वतःला माहीत नसणार आहे की मागच्या 5 वर्षामध्ये किती प्रादेशिक लोकांना अवॉर्ड मिळाले. आपल्याला काय नोटीस होतं, जी नावं आपण ऑलरेडी 10 वेळा ऐकली आहेत. अक्षय कुमारचं नाव ऐकलंय, त्याला अवॉर्ड मिळाला, वा, आपल्याला कळतं. आलिया भट्टचं नाव ऐकलंय, तिला मिळाला, ते आपल्या इथे राहतं. पण असा कलाकार आहे ज्याचं तुम्ही नावच ऐकलं नाही, तुम्ही मग खूप अवघड नाव बंगालीमधलं, तेलुगूमधलं नाही लक्षात ठेवू शकत. सो तो आपल्या नकळत आपल्याकडून तो काय म्हणता येईल डिसरिस्पेक्ट होतो एका कलाकारासाठी. सो तो साहजिक आहे, नाही आपण तेवढा अभ्यास नाही ठेवू शकत. मी जर आता विचारलं की मिताली जगतापचा स्वभाव कसा आहे, किंवा एक असं ना की मी तर बाबा अशीच आहे, मी कोणासाठीच बदलणार नाही, तर या प्रश्नाचं उत्तर काय द्याल? मी ना थोडी कॉम्प्लिकेटेड आहे. आत्ता जर मला 3 लोकांनी सांगावं माझं कौतुक न करता, अजिबात म्हणजे कौतुक करायचं हे कंपल्शन नाही आहे, की तुम्हाला काय वाटतं मी कशी आहे, कोण कोण सांगतं हात वर करा. तुमच्या मते मी मिताली स्वभावानी कशी आहे? सॉर्टेड. ओके, एक झाला, अजून 2. तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही तुमच्या मुलीसाठी स्ट्रिक्ट आहात पण तरीही प्रिकॉशन्स टाइप. ओके, ॲज अ मदर. ओके, आणि प्रत्येक गोष्ट एक्सेप्ट करून पुढे जाणं. येस, करेक्ट आहे. तुम्ही सांगितली तशीच आहे मिताली. म्हणजे की कळते गोष्ट, सॉर्ट करायची आणि पुढे जायचं. मी माझ्या झोनमध्ये आता मी खूप कम्फर्टेबल आहे. सिरियसली मी माझ्या आयुष्यात एवढा कम्फर्टेबल इंटरव्ह्यू म्हणणारच नाही, मी गप्पा नाही मारल्या. कारण की असं समोर बसा, 4 कॅमेरे, लाईट, आणि मग त्यांचे ते जडजड प्रश्न, मग त्यांची उत्तरं पण तेवढीच पाहिजेत ना, नाही तर त्यांचा प्रश्न इथे माझी उत्तरं अशी म्हणलं. पण मला मी ना अशा लोकांमध्ये खूप कम्फर्ट असते, मला खूप बरं वाटतं. पण मला असं नाही वाईब झाल्या ना, नाही, मग मी जरा स्वतःला शेलमध्ये घालते, मग गुगल काय होते म्हणजे असं. म्हणजे मी दोन्ही प्रकारचे, त्यामुळे मी थोडी कॉम्प्लिकेटेड आहे. पण असं वाटतं का कुठेतरी की या ठिकाणी जर मी बोलले असते, मी जर बोलले असते तर माझं काम झालं असतं, ज्या क्षणी मेकअप काढून जायला सांगितलं त्या क्षणी जर मी आवाज उठवला असता तर कदाचित चित्र वेगळं असतं, किंवा मी एका पर्टिक्युलर लोकांपर्यंत पोहोचू शकले असते की बघ या अभिनेत्रीने आवाज उठवला. असं वाटतं कधीतरी बोलणं खूप इम्पॉर्टंट असतं. पण नंतर ना मी जर ते बोलले तर मला ते खाईल गोष्ट, कारण की मी ती नाही आहे. मी स्वतःला जबरदस्तीने म्हणते की मी बोलायला पाहिजे इथे. मिताली नाहीये ती, मितालीला नाही पटत की नाही इथे गरज नाही या गोष्टीची, पण आपल्याला ते हवंय म्हणून मी बोलायचंय. तर मग ती मी बोलल्यानंतर मग मला नंतर खटकेल की नाही यार नको, राहू दे ना, सोडून दे ना, इट्स ओके, असं वाटेल मला. वादळवाटच्या आधी देखील तुम्ही एक सिरियल केली होती अल्फा. तू मला कधीपासून बघतो रे. त्या सिरियलचं नाव होतं एक धागा सुखाचा. अरे बापरे, त्याच्यामध्ये तुम्ही मला खरं सांगतो पुढे फोन आहे का? अजिबात नाही, एवढी अपडेट माझं पण नसणार त्याच्यामध्ये. कारण मी तुम्हाला सांगतो की माझी आई ती रेग्युलर सिरियल पाहायची, त्याच वेळेला तुमचा तो विठ्ठल विठ्ठलही पिक्चर आला होता. त्याच्यामध्ये सगळे दिग्गज होते जे की आजचे आघाडीचे अभिनेते, समीर पाटील, सागर तिळाशीकर, त्याच्यापेक्षा दिग्गज म्हणजे विक्रम काका. येस, श्रीकांत मोगे, सुधीर जोशी तुमचे सासरे होते. येस, आणि श्रीकांत मोगे हे त्यांचे मित्र दाखवलेले जे झोपाळ्यावरचे सीन आणि तुमचा पण सीन. येस, आणि तेव्हा तू पण झोपाळ्यात होतास? नाही, मी तेव्हा फक्त 4थी-5वीत होतो. हो. पण तुला मी आठवते? हो मॅडम, आठवते. हो.
ओके, ते तशीच आहे का थोडी बदलली आहे? नाही, तुम्ही तशाच आहात. अरे येस आता हे अजून जास्त कॉम्प्लिमेंट. येस येस. तर त्या सिरियल बद्दल आणि त्या सगळ्या दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम करतानाचा अनुभव तो त्यावेळेचा कसा होता? फार गोड रे. हा, म्हणजे लहान होतो आम्ही आणि लेकरासारखं आम्हाला सांभाळले, लिटरली तुला सांगते, लेकरासारखं. म्हणजे की आंबे आणायचे, आंबे कापून द्यायचे, आंबे खायला घालायचे. विक्रम काका इतकं गाईड करायचे. खूप सुंदर गोल्डन डेज होते. म्हणजे ते मेहनतीचे दिवस होते पण इतके सुंदर होते. हेमंत देवधर त्याचा डिरेक्टर होता आणि ना तेव्हाच्या स्टोरी खूप सुंदर होत्या अरे. म्हणजे तेव्हाचे सिरियल म्हणजे आभाळ माया म्हणा, वादळवाट म्हणा, हे सिरियल म्हणा, तसे नाही होत आता. आता तेच ह्याला हवंय, हा स्लॉट मध्ये हाच पाहिजे, देवच पाहिजे, 6:30 वाजता देवच दिसला पाहिजे, मग कुठलाही असायला. त्याच्यानंतर मग ऐतिहासिकच गोष्ट दिसली पाहिजे कुठल्याही प्रकारची असेल. मग सासू, मग काहीतरी घाबरणार, तर ते स्लॉट ठरले. तसं नव्हतं तेव्हा. तेव्हा फॅमिलीमध्ये प्रत्येकाची स्टोरी असायची. तर ते खूप सुंदर होतं प्रत्येकाला आणि त्यामुळे ते समाधान मिळायचं कामाचं. गुड. ह्याला घरीच घेऊन गेलं पाहिजे. त्याचं लग्न आहे, त्याचा आज ग्रहमक करून तो खास तुमच्या इंटरव्ह्यू साठी. वाव, अभिनंदन. धन्यवाद. बायकोला सांगशील. क्या बात आहे. म्हणून टिळा वेळ लागला. पुसला नाही आहे त्यांनी. नाही आहे. वा 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 वा, मस्त मस्त. बायको काय करते? ती ऍक्च्युली अकाउंट मॅनेजर आहे. ऍक्च्युली म्हणजे अकाउंट मॅनेजर. हो येस मॅडम. नाही पण ते आज तुमचा इंटरव्ह्यू आणि मी तुम्हाला खरंच लहानपणापासून सिरियसली मला करायचं होतं म्हणून मी सगळ्यात बारीक बारीक काढतोच करतोय. व्हेरी गुड यार, मस्तच वाटलं. बघ मी म्हंटल ना तुला की आता मी म्हटलं जो एक छोटासा प्रेक्षक भेटतो मला कधी तरी 10,000 एखादा, तो 10,000 एवढं मला प्रेम देऊन जातो. कारण की तो इतकं कधीतरी कुठलं तरी बोलतो ना, त्याचं इतकं बरं वाटतं ना. रोज रोज बघणाऱ्यापैकी नाही बोलत. एक प्रश्न आहे, आता सोशल मीडिया इतक्या पिकला गेलाय की म्हणजे जरा जरी कुठे खूट झाली इंडस्ट्रीमध्ये किंवा कोणाला अवॉर्ड वगैरे मिळाला तर लगेच ती बातमी सर्वत्र पसरते. तर ज्यावेळी तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला तर त्यावेळी सुद्धा असं सोशल मीडिया पीकवर असतं. तर अजून थोडा बदल झाला असा अशी रुखरुख वाटते का मनामध्ये? नाही वाटत. कारण मी या स्टेजला ना खूप समाधानी आहे, त्यामुळे मला नाही वाटत. फायदा झाला असता, ऑफकोर्स झाला असता, नसताही झाला. कारण की अनेक लोक असे आहेत झपकन क्लिक होतात नंतर गायब होतात. माझ्या बाबतीतही तसंच झालं होतं की मी अचानकच कोण आहे मिताली जगताप आणि तिला नॅशनल मिळाला असं झालं होतं, नंतर ती गायब झाली. त्यामुळे तेव्हा फेसबुकचा पण तेवढाच होता रे, आता जसा इन्स्टाचा आहे तेव्हा होता फेसबुकचा. आणि त्या काय म्हणता येईल त्या वयातल्या लोकांचा होता, लहान मुलांचा नव्हता. आता म्हणजे काय म्हणता येईल इन्स्टा तर छोटे छोटे मुलं वापरतात, तर आता जास्त आहे. पण शेवटी जे असेल तेच मिळतं, त्यामुळे असं आहे. पण झाला असता पण फायदा मला असं वाटतं जास्त. अगदीच. पण अड्ड्याच्या अगदी शेवटी आलोय आपण आणि खरंच का आलोय शेवटी? पण खरंच खूप बरं वाटलं की एखादी अभिनेत्री इतकं उत्तम सगळ्यांना सांभाळून, कारण का सगळे फार लहान आहेत तुमच्यापेक्षा. असं नसतं. हो, तुम्हाला नाही माहिती आज मी किती शिकून जाणार आहे तुमच्याकडून, की किती या वयामध्ये कॉन्फिडेंटली आपण बोललं पाहिजे, यामध्ये मध्ये आपण नेमका काय प्रश्न विचारला पाहिजे, किती प्रेमाने विचारला पाहिजे. सो ह्या गोष्टी मी शिकून जाणार आहे. सो हाच मज्जाचा अड्डा अजून एक चान्स देतोय मिताली जगतापला स्वतःशी बोलण्याचा. आज मला तुम्ही रडवू नका यार. आज जर आपण फार कमी स्वतःशी आरशात बघून बोलतो आणि आज जेव्हा स्वतःचा चेहरा बघाल आरशात तेव्हा त्या मितालीला काय सल्ला द्याल किंवा तिला काय सांगाल की किती काळजी घे स्वतःची? आता मी ही जी मिताली बघते ही मिताली आहे 2 असे झिट्टू बांधलेली, 4थीमध्ये रवींद्र बालक मंदिर मधली ती मिताली मला दिसते. आणि तिने असाच एक काहीतरी असा छोटासा डान्स केला होता आणि त्याला वन्स मोर मिळाला होता आणि मग तिला कळलं होतं की ती एक नृत्यांगना आहे. तर ती नृत्यांगना ही आजही जिवंत ठेव, तुझ्यासाठी का विना ती ठेव.
त्यानंतरची मिताली मला जी आठवते ती प्राध्यापक बापूराव जगतापांची मुलगी. ओळखता का तिला तुम्ही? चांगली कलाकार आहे, चांगली ॲक्टिंग करते, नाटक करते. तर माझे वडील जिथे कुठे का असेना त्यांना ऑलवेज प्राऊड करू शकेल ती मिताली जिवंत ठेव. ती मिताली जी सगळ्यात नालायक होती, ज्या आईला ग्रँटेड घ्यायची ऑलवेज, त्या मितालीला जाणीव कायम राहू दे आईच्या प्रेमाची. आणि आईने जे काही सॅक्रिफाईस केले त्या सगळ्या गोष्टींची, ती मिताली जिवंत ठेव. पूर्णत्व देणारी मिताली, एक आई म्हणून, एक स्त्री म्हणून. तर त्या सगळ्या पूरक गोष्टी मी करेक्टली माझ्या पुढच्या जनरेशनला देऊ शकेन, ती मिताली जिवंत ठेव. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे आता मी या सगळ्या लोकांमध्ये जी बसली आहे ही ती मिताली नाहीच आहे जी एक अभिनेत्री आहे. आज आम्ही अभिनेत्रीमुळे मला त्यांनी इथे बोलवलंय. तर त्यांनी मला इथे बोलवण्याबद्दल ह्या गोष्टीचा त्यांना, म्हणजे त्यांनी मला बोलवलं ह्याचा त्यांना अभिमान वाटला पाहिजे फ्युचरमध्ये, असं माझ्याकडून काहीतरी घडून, की आम्ही तेव्हा मितालीला बोलवलं होतं आणि ती म्हणाली होती आणि ती आता हे करतीये. तर ती मिताली त्यांना ती दिसू दे, हे लक्षात ठेव आणि त्याच्यावर काम कर. ऑल द बेस्ट. या अशाच टाळ्या सगळ्या कामांसाठी तुमच्या मिळू देत आणि अशा टाळ्या वाजल्याच पाहिजेत आणि कधीच बंद नाही झाल्या पाहिजेत. आजची बोलणं हे फक्त टाळ्यांपुरतं वरवरचं नव्हतं, हा कुठून तरी आतपर्यंत होतं. सो तुम्ही मला सगळ्यांनी हलवून टाकलंय आज खूप वर्षानंतर. सो थँक्यू मला जागवल्याबद्दल. अगदीच डोळ्यात येणारं पाणी सगळं काही सांगून जातं, त्यात जास्त बोलायची गरज नसते. आणि आम्हाला खरंच खूप भारी वाटतंय की हा दिवस तुमचा होता आणि तो आम्ही सगळ्यांनी छान प्रश्न विचारून आय होप. येस अगदीच खूप खूप छान वाटलं मला. ईच अँड एव्हरी प्रश्न खूप मागे घेऊन गेला आणि जाणीव करून देत आला की तू प्रवासात कुठे चुकली आहेस, तू काय करायला पाहिजे, प्रवास चालू आहे, चालू राहणार आहे, त्यासाठी काय करायला पाहिजे. सो थँक्यू या गोष्टीसाठी की तुम्ही आज मला खूप मदत केली आणि आय होप मी त्याच्यावर काम करेन. अगदीच. आणि आम्ही अड्ड्यावर असं म्हणतात की आम्ही कलाकारांना थोडंसं रडवतो पण आम्ही त्यांना खुश पण करतो. आम्ही एक छोटं गिफ्ट आणलंय. गिफ्टची गरज नाहीये यार. ओ बाबा हे छोटं आहे. गिफ्ट आहे. बरं लव्ह यू ऑल. थँक्यू. याची गरज नव्हती कारण की खूप काही मी घेऊन जाते सिरियसली. थँक्यू. इथे आलात त्यासाठी खूप थँक्यू आणि खूप काही शिकवून गेला. जसं आपण कॅबिनमध्ये बसलो होतो बोललो होतो की आमची पाटी कोरी आहे, त्यात खूप काही भरून चाललाय तुम्ही. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा कोणताही कलाकार किंवा कोणतीही व्यक्ती जो BMM मध्ये ज्या व्यक्तीला ऍक्ट्रेस व्हायचंय आणि जेव्हा मिताली जगताप हे नाव सर्च केलं जाईल तेव्हा आमचा इंटरव्ह्यू आणि इतक्या छान गप्पा त्या कलाकाराला त्या व्यक्तीला ऐकू येतील. त्यासाठी खूप थँक्यू. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जागल अंकिता माझ्या संपूर्ण टीम सोबत आणि द ग्रेट मिताली जगताप सोबत घेते तुमचा निरोप. बाय बाय. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.